एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K. सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K. मोबाईल नंबर 9822397974. नागरिकांनो, मतदार यादीत नाव नोंदणी करा. जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांचे आवाहन. निवडणूक जनजागृती प्रचार रथाला दाखवली हिरवी झेंडी. बातमी आहे बुलढाणामधून. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024ची प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी सुरू असून मतदारांमध्ये EVM बाबत जनजागृती करण्यात येत आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आज येथे केले आहे. आज 20 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी प्रचार रथाच्या माध्यमातून विशेष मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या निवडणूक जनजागृती प्रचार रथाला जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, सदाशिव शेलार, नायब तहसीलदार संजय बंगाळे आदी यावेळी उपस्थित होते. EVM आणि VVPAT बाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यात प्रचार रथ फिरून नागरिकांमध्ये विशेष जनजागृती करणार आहे. मतदारांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेताना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे जाऊन आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. नसल्यास संबंधितांकडून अर्ज घेऊन भरून घ्यावा. तसेच वोटर ॲपवर जाऊनही नाव नोंदणी करावी असे आवाहन डॉक्टर पाटील यांनी केले. या विशेष जनजागृती मोहिमेमध्ये EVM मशीन कशा प्रकारे कार्य करते याबद्दलची माहिती देण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांनी मशीनचा योग्य त्या पद्धतीने वापर करून आपला मताधिकार पार पाडावा. त्यासाठी मतदारांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नागरिकांनी या जनजागृती रथाच्या माध्यमातून माहिती करून घेण्याचे त्यासाठी मतदारांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नागरिकांनी या जनजागृती रथाच्या माध्यमातून माहिती करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.